ओपन करता किंवा टॅली ओपन करता तर त्यावेळेस तुम्हाला पूर्ण ब्लँक दिसेल. आता मी हा जो डेटा आहे तो म्हणजे त्याच्यामध्ये फिलअप केलेलं आहे, कंपनी क्रिएशन केलेली आहे, त्याच्यामुळे ते सगळं तुम्हाला कंपनी इकडे दिसते, मेनूज अवेलेबल दिसत आहे, इकडे मेनू सगळे डिस्प्ले होत आहेत. तर फर्स्टली बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की टॅली हा टॅली फक्त कॉमर्स बॅकग्राऊंड स्टुडंटनेच केलं पाहिजे, असं काही नाही. टॅली कोणीही करू शकतो, कोणीही टॅली शिकू शकतं. असं काही कॉमर्सचंच बॅकग्राऊंड पाहिजे असं काही नाही. सायन्सचे मुले करू शकतात, आर्टचे मुलंही करू शकतात, एनीवन कोणीही करू शकतो. आणि आज खूप सारे कॉर्पोरेटमध्ये, कंपनीमध्ये, मोठमोठ्या एम-एन-सी कंपनीमध्ये टॅली ऑपरेटरची गरज आहे. तर ज्या प्रोडक्शन बेस असेल किंवा इन्व्हेंटरी बेस कंपन्या असतील, अशा स्मॉल ऑर्गनायझेशन असेल, तर तिथं प्रत्येक ठिकाणी टॅली या सॉफ्टवेअर यूज केलं जातं. आणि ते टॅली ऑपरेट करण्यासाठी तुमच्याकडे ते टॅलीचं नॉलेज पाहिजे आणि तो कोर्स तुमचा झालेला पाहिजे. तर त्यासाठी मी तुमच्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला टॅली कोर्सबद्दल रोज नवीन नवीन एक व्हिडिओ अपलोड करणार आहे. आणि त्याच्यामध्ये मी सगळ्या बेसिकपासून तर ॲडव्हान्स ज्या गोष्टी आहेत तर ते तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्यासाठी तुम्ही माझा जो यूट्यूब चॅनल व्हिडिओ अपलोड होईल तो लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक बघा आणि तुम्ही तुमच्या PC वर किंवा लॅपटॉपवर टॅली इन्स्टॉल करून प्रॅक्टिस करा. ओके. आता फर्स्टली तर आपण त्याच्यामध्ये आज शिकणार आहोत टॅलीमध्ये कंपनी कशी क्रिएट करायची. कंपनी क्रिएट करणे म्हणजे काय? कंपनी क्रिएट करणं म्हणजे काय की तुमचा जो बिझनेस असेल किंवा एखादी फर्म असेल किंवा तुम्ही तुमचं काही व्यवसाय असेल, त्या व्यवसाय रिगार्डिंग त्याचा बेस म्हणजे तुम्ही त्याचं नाव जे डिफाईन केलेलं असेल किंवा तुमचं काही जे व्यवसायाचं नाव असेल त्याची काय करणार आहे तुम्ही कंपनी क्रिएट करणार. कंपनी क्रिएट करणार म्हणजे त्या व्यवसायाची इन्फॉर्मेशन तुम्ही टॅलीमध्ये फिलअप करणार म्हणजे भरणार. मग टॅलीमध्ये इन्फॉर्मेशन भरत असताना फर्स्टली ज्यावेळेस तुम्ही टॅली ओपन कराल तुम्हाला इकडे गेटवे ऑफ टॅली दिसेल आणि इकडे गेटवे ऑफ टॅली दिसेल आणि इथं तुम्हाला सगळे मेनूज अवेलेबल होत आहेत टॅलीचे. हे सगळे मेन फीचर्स किंवा मेनूज तुम्हाला इथे डिस्प्ले होत आहेत. इकडे तुम्हाला लिस्ट ऑफ सिलेक्टेड कंपनीज दिसेल, करंट पिरियड दिसेल. तर फर्स्टली आपल्याला काय करायचं आहे, आता कंपनी क्रिएट करायची. त्यासाठी कंपनी क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय शॉर्टकट की पण माहिती पाहिजे आणि इकडे तुम्हाला राईट साईडला या शॉर्टकट कीज दिसतात. ह्या सगळ्या शॉर्टकट कीज F11, F2, पिरियड, कंपनी इन्फॉर्मेशन. ओके. आता कंपनी क्रिएट करण्यासाठी आपल्याला अल्टर F3 शॉर्टकट कीज यूज करतो मी. अल्टर F3 मेनूमध्ये जावं लागेल किंवा त्या अल्टर F3 प्रेस केल्यानंतर कंपनी इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला जावं लागेल. ओके. तर अल्टर F3 प्रेस केल्यानंतर कंपनी इन्फॉर्मेशन मेनू तुम्हाला ओपन होईल. आता कंपनी इन्फॉर्मेशन मेनू ओपन झाल्यानंतर त्याच्यामध्ये फर्स्टली आपल्याला काय करायचं आहे, कंपनी क्रिएट करायची म्हणजे बनवायची. म्हणून आपण काय घेणार आहे, क्रिएट अ कंपनी. इथं क्रिएट कंपनी. ओके. आता क्रिएट कंपनी म्हणजे काय, नवीन कंपनी बनवणं, नवीन कंपनीची इन्फॉर्मेशन फिलअप करणं, मग क्रिएट अ कंपनी. आता डिरेक्टरी म्हणजे काय की तुमची जी कंपनी, तुम्ही जी कंपनी क्रिएट करताय ती कुठं स्टोअर आहे, तर ती C ड्राईव्हवर टॅली सॉफ्टवेअरमध्ये डेटा या फोल्डरमध्ये ती सेव्ह होणार आहे म्हणजे ती तिथं त्या लोकेशनला स्टोअर होणार आहे. ओके. आता नेम कंपनीचं नेम म्हणजे तुम्ही जी व्यवसाय करता किंवा जो बिझनेस करता तो त्याचं नाव किंवा कंपनीचं, तुमची स्वतःची एखादी फर्म असेल त्या फर्मचं नाव. तर आता कंपनीचं नाव, मग बेसिक आता मी माझी कंपनीचं नाव टाकतो, महेश प्रायव्हेट लिमिटेड. ओके. मिलिंग नेम म्हणजे काय, तुमच्या कंपनीच्या व्यतिरिक्त नाव म्हणजे दुसरं नाव कंपनीला काही असेल. सपोज कंपनीचं नाव वेगळं आहे आणि प्रोडक्शन किंवा तुमचं मार्केटिंग वेगळ्या नावाने, ब्रँड वेगळा आहे, तर तुम्ही इथं त्याचं नाव बिलिंग नेममध्ये टाकू शकता.
जसं आपण म्हणतो टोपण नाव, तसं सेम तुमचं एक नाव आणि टोपण नाव. ॲड्रेस, ओके, तुम्ही इथं पूर्ण ॲड्रेस टाकू शकता. स्टॅट्युटरी कंप्लायन्स पॉवर, स्टॅट्युटरी कंप्लायन्स पॉवर म्हणजे काय की तुमची जी कंपनी ते कोणत्या कंट्रीमध्ये आहे, तर आपली कंट्री इंडिया. ओके, लेफ्ट साईडला लिस्ट ऑफ कंट्रीज तुम्हाला डिस्प्ले होतील. स्टेट, आता स्टेट तुम्हाला राईट साईडला सगळे स्टेट दिसतील. तर त्या स्टेटमध्ये आपण कोणत्या स्टेटमध्ये, महाराष्ट्र, म्हणून आपण महाराष्ट्र सिलेक्ट करा. पिनकोड 413725. तुम्ही तुमचा पिनकोड मेन्शन म्हणजे कंपनी जिथं ज्या लोकेशनला आहे त्या लोकेशनचा पिनकोड तुम्ही इथं टाकू शकता. फोन नंबर, ईमेल ॲड्रेस, कंपनीचा मेल ॲड्रेस, करन्सी सिम्बॉल, आपली जी करन्सी तर ती करन्सी रुपीजमध्ये आपण, म्हणून आपण काय सिम्बॉल घेतला, रुपीज. मेंटेन, आता मेंटेनमध्ये अकाउंट विथ इन्व्हेंटरी आणि अकाउंट ओनली दोन ऑप्शन आहे. अकाउंट ओनली म्हणजे तुम्हाला फक्त काय करायचं आहे, अकाउंटिंग मेंटेन करायचं आहे. म्हणजे तुमचं परचेस, बाईंग म्हणजे बाईंग, सेलिंग, स्टॉक, इन्व्हेंटरी वगैरे तुम्हाला काही मेंटेन करायचं नाही. फक्त तुम्हाला अकाउंटिंग मेंटेन करा. अकाउंटिंग फक्त लेजर आणि अकाउंटिंग व्हाउचर वगैरे ट्रान्झॅक्शन मेंटेन करायचे, त्यासाठी तुम्ही अकाउंट ओनली घेऊ शकता. आणि अकाउंट विथ इन्व्हेंटरी म्हणजे काय, तुम्हाला दोन्ही पण करायचं, अकाउंट ओनली करायचं आणि इन्व्हेंटरी पण करायचं. म्हणजे स्टॉक, परचेस, सेल्स, डेबिट नोट, क्रेडिट नोट, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मेंटेन करायच्या, म्हणून अकाउंट विथ इन्व्हेंटरी. मग आपण दोन्ही घेणार आहोत, अकाउंट विथ इन्व्हेंटरी. फायनान्शियल इयर, आता फायनान्शियल इयर्स म्हणजे आर्थिक वर्ष. आपलं आर्थिक वर्ष सुरू होतं 1 एप्रिलला आणि एंड होतं 31 मार्चला, 31 मार्चला 2020. फायनान्शियल इयर 1/4/2020ला सुरू झालं. बुक्स बिगिनिंग फॉर्म म्हणजे तुम्ही रेकॉर्ड कधी स्टार्ट केलं, बुक्स रेकॉर्ड करायला म्हणजे कंपनीमध्ये रेकॉर्ड करायला कधी सुरुवात केली, तर जेव्हा फायनान्शियल इयर स्टार्ट झालं तेव्हापासून आपण रेकॉर्ड करायला सुरुवात केली. टॅली व्हॅल्यू पासवर्ड, मग तुम्ही इथं टॅली, जसं तुम्ही मोबाईलला सिक्युरिटी देता किंवा पासवर्ड टाकता किंवा पॅटर्न टाकता, तसंच इथं तुमची जी कंपनी तर ते अनऑथराईज पर्सन म्हणजे दुसरं कोणी तुमच्या व्यतिरिक्त ओपन नाही करू म्हणून तुम्ही काय करू शकता, पासवर्ड देऊ शकता. पासवर्ड दिला तर तुम्हाला तो लक्षात ठेवावा लागेल. मी पासवर्ड टाकला आहे. यूज सिक्युरिटी कंट्रोल, नो. आता वर तुम्ही जी इन्फॉर्मेशन फिलअप केली, जे भरलं आहे तर तेच खाली आहे, तर ते फक्त तुम्हाला कन्फर्म करायचे. बेसिक करन्सी सिम्बॉल रुपीज, इंडियन रुपीज, डेसिमल नंबर +2 म्हणजे जसं 100.00 म्हणजे त्यानंतर आपण काय 100 नंतर पॉईंट म्हणजे 2 डेसिबल नंतर काय देणार आहे, 0 देणार आहे, म्हणजे पॉईंट देणार आहे. एंटर एंटर एंटर. ॲक्सेप्ट, तुमची कंपनी सेव्ह करायची का ते विचारताय, यस. नाही म्हटलं तर नो होणार आहे. त्यासाठी कंपनी आपल्याला सेव्ह करायची, आपण म्हणणार यस. आता तो जो तुम्ही तिथं पासवर्ड मेन्शन केला आहे, टाकला आहे, तो पासवर्ड तुम्हाला इथं टाकावा लागेल 1 2 3. आणि आता तो कंपनी काय करतो आहे, सेव्ह करते. ती कंपनी सेव्ह होते, म्हणजे तुम्ही जी कंपनी क्रिएट केली त्याची सगळी इन्फॉर्मेशन इथं सेव्ह होते. ओके, तर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला इथं नेम ऑफ कंपनीमध्ये महेश प्रायव्हेट लिमिटेड, नो व्हाउचर एंटर. आपण अजून काही एंटर केलं नाही, फक्त कंपनी क्रिएट केली. मग ही कंपनी तुम्हाला सिलेक्ट झालेली दिसेल. इकडे करंट पिरियड दाखवे 1/4/2020, 31/3/2021. इकडच्या साईडला मेनू दिसतील कंपनी इन्फॉर्मेशनमध्ये. सिलेक्ट कंपनी, शर्ट कंपनी, क्रिएट कंपनी. ओके, आता आपल्याला काय करायचं, इथं 2 कंपन्या ओपन दिसते, आपल्याला एक कंपनी क्लोज करायची. तर मग शर्ट कंपनीनं आपण काय करणार आहे की मल्टिपल कंपन्यामधून ज्या ओपन आहे तर त्या आपण काय करणार आहे, क्लोज करणार आहे. फक्त आपण एकाच कंपनीवर वर्क करतो आहे, महेश प्रायव्हेट लिमिटेड, म्हणून आपण बाकीची कंपनी काय करणार आहे, क्लोज करणार आहे. तर कोणती कंपनी क्लोज करायची, आपल्याला महेश प्रायव्हेट लिमिटेड ओपन दिसते तर ते आपण क्लोज करूया. ओके,
आता फक्त एकच कंपनी ओपन आहे, महेश प्रायव्हेट लिमिटेड आता ओपन झाली. ओके. आता षट कंपनीमुळं काय होईल की मल्टिपल कंपनी ज्या असतील तर तुम्हाला तो क्लोज करायचे असेल तर तुम्ही कंपनी क्लोज करण्यासाठी षट कंपनी हा ऑप्शन यूज करू शकता. आता ही कंपनी जर मला क्लोज करायची असेल तर मी काय करणार, षट कंपनी. ओके. आता क्लोज झाली कंपनी, एकही ओपन दिसत नाही, कोणती कंपनी ओपन नाही, सगळं ब्लँक दिसते. तर त्यास आता आपण परत सिलेक्ट कंपनी म्हटलं आहे. ओके. आता पासवर्ड दिलेला आहे, तुम्ही पासवर्ड दिलेला असेल तर ते काय दिसणार आहे, स्टारमध्ये कंपनी दिसणार आहे, नाव दिसणार नाही. तर तुम्हाला पासवर्ड टाकल्यामुळे स्टारमध्ये नाव दिसेल तिचं, 1 2 3. ओके. महेश प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ओपन झाली. आता सिलेक्ट कंपनी सिलेक्ट करण्यासाठी एखादी कंपनी तुम्हाला सिलेक्ट करायची, ओपन करायची, त्यासाठी तुम्ही काय ऑप्शन यूज करणार आहे, सिलेक्ट कंपनी. षट कंपनी एखादी कंपनी तुम्हाला क्लोज करायची तर ती कंपनी क्लोज करण्यासाठी तुम्ही षट कंपनी यूज करा. क्रिएट कंपनी म्हणजे नवीन कंपनी तुम्हाला क्रिएट करायची, तर ती नवीन कंपनी क्रिएट करण्यासाठी तुम्ही क्रिएट हा ऑप्शन यूज करू शकता. अल्टर कंपनी म्हणजे काय की जी एखादी कंपनी तुम्ही क्रिएट केली पण तिच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करायचे किंवा काही जर चुकलेलं असेल तर ते अपडेट करायचं, एडिट करायचे, तर त्यासाठी तुम्ही ते बदल करण्यासाठी काय करू शकता, अल्टर यूज करून बदल करू शकता. ॲक्सेप्ट आणि बदल केलेले नंतर एंटर केल्यानंतर ॲक्सेप्ट ते विचारतं आहे कंपनी डेट सेव्ह करायची का, यस. ओके. चेंज टॅली व्हॅल्यूड पासवर्ड, तुम्ही इथून तुमच्या कंपनीचा पासवर्ड चेंज करू शकता. बॅकअप आणि रिस्टोर, तुम्ही तुमच्या कंपनीचा बॅकअप घेऊ शकता आणि एखादी कंपनी जर म्हणजे तिचा कंपनी करप्ट झाली किंवा डिलीट झाली तर ती परत तुम्ही काय करू शकता, रिस्टोर करू शकता. आणि क्विट म्हणजे काय, तुम्ही एक्झिट करू शकता, सॉफ्टवेअरमधून एक्झिट, टॅली एक्झिट होईल तुमचं, सॉफ्टवेअरमधून तुम्ही बाहेर पडणार म्हणजे क्विट. ओके. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कंपनी क्रिएट कशी करायची हे शिकलो. कंपनी क्रिएट करत असताना आपल्याला फर्स्टली तुम्हाला कंपनी इन्फॉर्मेशनमध्ये जाण्यासाठी आपण काय करणार, अल्टर F3 यूज करणार. अल्टर F3 यूज केल्यानंतर आपण कंपनी इन्फॉर्मेशन मेनूमध्ये आल्यानंतर सिलेक्ट कंपनी यूज करणार आणि कंपनी क्रिएट करणार. तर आज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तर त्याला व्हिडिओ आवडला तर त्याला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा आणि नवीन व्हिडिओ टॅली या कोर्सचे नवीन व्हिडिओ नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.